की दुसरीकडे विकासाचं राजकारण, जनतेचा कौल कोणाला असणार? नक्कीच मी या प्रभागामध्ये फिरत असताना जनतेचा कौल मलाच असणार आहे. कारण म्हणजे मी लोकांच्या चेहऱ्यावरती पाहतोय आणि ह्या प्रभागातल्या सगळ्याच अडचणींच्या बाबतीत जर झालं तर ड्रेनेज लाईन आहे किंवा ट्रॉफिकची समस्या सगळ्यात मोठी आहे, पाण्याची समस्या ह्या भागामध्ये सगळ्यात मोठी आहे आणि खऱ्या अर्थानं मी विकासाचा मुद्दा घेऊन मी राजकारण करतोय. मी राजकारणात लोकांची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. मी कोणाचंही कसल्याही प्रकारचं चुकीचं काम करणारा युवक नाहीये. लोकांची जी काय सेवा होईल, ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या बहिणी आमच्या सगळ्यांना आशीर्वाद देणार आहेत, तशाच आम्हाला महाकाल उज्जैनला ज्या माझ्या माता भगिनी आल्या होत्या त्यांचा देखील प्रतिसाद, इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय. त्या आम्हाला सांगतायत की आम्ही, दादा तुम्ही सगळेच जण त्या ठिकाणी निवडून येणार आहात, महाकाल राजाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. म्हणूनच मी सांगतोय, महाकाल राजाच्या आशीर्वादानं या भागाचा अतिशय चांगला आणि गतिमान पद्धतीने जो रखडलेला विकास आहे तो भविष्याच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी होणार आहे. ज्या ज्या काही अडचणी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा की सय्यदनगर, ससानी नगर मध्ये आणि हांडेवाडी रोड या भागामध्ये जो आमचे लोकप्रिय आमदार योगेश ठाकरेंनी जे अंडरपास या ठिकाणी केले होते, जो वन वे या ठिकाणी केला होता, जाण्याचा मार्ग एक वेगळा केला होता, ससानी नगरवरून येताना रवी पार्कचा मार्ग त्या ठिकाणी केला होता, पण तो काही आमच्या समोरच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी चुकीचा त्याचा सत्तेचा वापर करून त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी रोड चालू ठेवला. पण खऱ्या अर्थाने यातनं लोकांची कोंडी होती आहे. खरं तर मी हाच विकासाचाच मुद्दा या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे. म्हणून नक्कीच 15 तारखेला ही जनता आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे अतिशय प्रामाणिकपणानं उभं राहणार आहे आणि आम्हाला जनता नक्कीच चांगला आशीर्वाद या ठिकाणी देणार आहे. प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करणार हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. दहशत पूर्ण प्रभाग मुक्त करण्यासाठी जनतेला काय आव्हान? मी जनतेला एवढंच आवाहन करेल की आपण सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहा. नक्कीच ह्या भागाचा दहशतचं तर नक्कीच त्या ठिकाणी आपण निवारण करू. नक्कीच त्या ठिकाणी दहशतमुक्त जी चुकीची कामं चालू आहेत, अवैध धंदे जे चालू आहेत ह्याच्यावरती नक्कीच काम करू. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे करत असताना ह्या भागामध्ये जे जे रखडलेले विकास आहेत, जे डीपी रोड यातल्या भागामध्ये अनेक वर्ष प्रलंबित आहेत, ती सगळी कामं आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू, एवढंच मी या ठिकाणी सांगेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.